हॅलो गाईज, सगळ्यांना नमस्कार. तर आज हे भोजनचं ताट कसं काय दाखवते म्हणून म्हणतो का तुम्ही. तर आज मी आंब्याचा रस केलेला आहे. बघा किती छान झालंय. आणि तो रेसिपी मी तुम्हाला व्लॉगमध्ये पाठवेन, पोस्ट करेन. आणि आज बघा आमचा भाऊ स्वतः हाताने खात आहेत असताना, कधी खात नाही तरी आज त्याचं आवडतं भोजन केलंय ना, म्हणून तर खातोय. कसा आहे आंब्याचा रस? खूप आवडलं ना तुला? तर बघा सगळ्यांनी आम्ही जेवत आहे आता. आमची बहिणीला रस आवडत नाही म्हणून ती तूप साखर चपाती लावून खात आहे. आमची बहीण आणि हो माझा ताट, हे माझी आहे मम्मी आई. तर आज मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं मी तुम्हाला सांगते. तर हे आहे आंब्याचा रस. आंब्याचा रस तर मी बनवले, खूप टेस्टी झाला होता. मग नंतर चपाती आजीने केली ती. मग नंतर भेंडीची भाजी तर आईने केली ती, मम्मीनं. मग नंतर भात मी केला होता. सगळं काम व्यवस्थित झालं होतं, सगळं पटापट लगी अर्ध्या घंट्यामध्ये स्वयंपाक सगळं रेडी झालं. तर नंतर आमच्या बहिणीचं खेळ चालू होतं, लय मस्ती करत होती. तर तिनं म्हणली मम्मीला, तू मला 20 रुपये दे. मग मम्मी म्हणली, तू अगोदर अर्धी चपाती खा, मग नंतर मी तुला 20 रुपये देणार. तर चला, तिनं घास खाल्लं की कसं रिॲक्शन राहील बघू. आणि ज्यांना आंब्याचा रस आवडत नाही त्यांनी कॉमेंटमध्ये सांगा, कारण सगळ्यांना रस आवडतो आणि सगळे मजेमध्ये खात आहे उन्हाळ्यामध्ये रस. आणि पण कोणीतरी 1% असतील ना खाणारे, तर त्यांनी आम्हाला सांगा कॉमेंटमध्ये. आणि कसं वाटलं व्हिडिओ आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय जेवायला. तर ते सगळे चपातीचं, भेंडीची भाजी, अजून भात, रस, असं सगळं मी तुम्हाला रेसिपी व्लॉगमध्ये पोस्ट करेन 2-3 दिवसानंतर. नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.